चला पेड घेऊन येऊ पेड. आजचा दिवस आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. कशाला काळजी करताय? म्हणजे चल पैसे दे, पेड घेऊन यायचे ती. हे आत्ते, अगं नावाला तरी लाज वाटू दे ग तुला. एकतर माझ्या बहिणीच्या संसाराचं वाटोळं केलंच ते केलंस, आणि वरनं पेड्यासाठी तिलाच पैसे मागतेस वे. आमरे, तुला आता काय बोलायचंय का नाही ते बोल. किस्ती आदळापट करून घ्यायची ती घे. मी अजिबात तुला काही बोलणार नाही, कारण समज माझ्या मनासारखं झालंय. कळलं काय? बर राहून दे, आता तुझ्याकडे पैसे नसतील आहे की नाही. राहून दे, पण नंतर दे बर का. हा ओ चला तिच्या, तू बी चल. अगं पण मम्मी जरा माझा ऐक. मी काय करू नका, चल म्हणले ना का, मग चल. ए तुम्ही दोघी या मागणं बर का. हा चल. काय मग वाघमारे मॅडम, झालं ना सगळं तुमच्या मनासारखं? खुश असाल ना तुम्ही? होय, हाय मी खुश. मनासारखं झालं माझ्या. चांगलाय, अभिनंदन तुमचं. आणि हा वाघमारे, तुम्ही माझ्या आयुष्यातून जे काही मला चांगले वाईट अनुभव दिले त्यासाठी तुमचे मनापासून आभार. प्रेमात पडायची चूक तर आता मी परत करणारच, कारण तुम्ही दिलेला अनुभव आयुष्यभर पुरल मला. तुम्ही असं का वागला माहित नाही, पण हात जोडून तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो, आता परत माझ्या आयुष्यात कधीच येऊ नका. आणि मी पण तुम्हाला माझं तोंड कधीच दाखवणार नाही. नकोच दाखवूस, तेच चांगलंय दोघांसाठी. सत्य तुम्हाला शब्द देतो की आपली अमृता परत साताऱ्यात ताट मानानं जगल. आणि सत्य त्याचा शब्द पाळण्यात किती प्रामाणिक आहे ना तुम्हाला माहितीच आहे.
गाडी थांबवा, गाडी थांबवा. काय झालं तिथे? दिदे 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 मला माफ कर सत्या, गुन्हेगार आहे मी तुझी. माफ कर मला. मी तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच व्यक्त करू शकले नाही. माफ कर मला. मनासारखं झालं माझ्या. सत्या, झालं गेलं समजा विसरून जाता. जी झाले की नाही ती चांगल्यासाठी झालंय बघ. उगा तू त्याचं वाईट वाटून घेऊ नकस. तसं बी तुझं आणि त्या नेबडचं नातं का नाही त्या आळवावरच्या पाण्यासारखं होतं बघ. ते टिकणारच नव्हतं हे ठाव होतं आम्हाला, पण ते तुम्हालाच कळत नव्हतं. त्या नेबडपुरीने का नाही तुला नादाला लावलं बघ. नुसती भुरळ पाडली तुला. आणि आता बघ पोटगी घेऊन कशी नामिनिराळी झाली ती. जाऊ दे, सोड तिचा इच्छा. तुझ्यासाठी का नाही आपण चांगली पोरगी शोधू अजून. एकदम हाय फाय वाली, एकदम रेच. चल उठ. मम्मी, वाघमाऱ्यांनी घटस्फोट फक्त नाईलाजाना दिलाय एवढं समजलंय मला. आणि मला फक्त त्यांच्यावर एवढाच राग आहे की त्यांनी मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं नाही. त्यांच्या आत्याबाईंना हाताशी घेऊन आमचं नातं तोडण्यासाठी लई प्रयत्न केले असेल ना तू. मम्मी, जर मला समजलं की वाघमारेंना घटस्फोट देण्यासाठी तू दबाव आणला होतास तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल एवढं लक्षात ठेव. कारण तुझा पोरगा आता लय बदललाय. अजिबात आधीसारखा राहिला नाही. तो सत्या सुरव्या आता कुठल्याच नात्या गोत्याचा विचार करणार नाही. सत्या, आनंदी आनंद झाला आज, आनंदी आनंद झाला. वाईट जरा पोटात जागा शिल्लक ठेवा की. पेड खायचे ती आपल्याला पेड. वंस, काय झालं कोर्टात? काय झालं सुनंदे? काय? थांब जरा थांब. हो पेढा द्या. पेढा खा, तोंड गोड कर सुनंदे. अगं तुझ्या लेकीची कायमची सुटका झाली त्या गायपाणीच्या जाचातनं. आपल्या मंजूचा घटस्फोट झाला. आता तुझी लेक कायमची तुझ्या डोळ्यामध्ये येणार. अगं सुनंदे, असं तोंड काय पाडून बसते आज? उलट आज किती आनंदाचा दिवस आहे. असा सणासारखा सेलिब्रेट करायला पाहिजे. अगं तो सत्या गुंड होता, गुंड. त्याच्या बरोबर आपली मंजू कशी सुखात राहणार होती सांग बरं. अगं इथं या घरात येऊन त्यांनी धमकी दिली होती. काय म्हणलं होता? मी अजिबात मंजूला सोडणार नाही, मी घटस्फोट देणार नाही. पण ह्या रत्ना काट्याने कसं वटणीवर आणलं त्याला. कसा काट्यानं काटा काढला त्याचा. चांगली जिरवली त्याची. सारखा यायचा घरात जाण्याचा. ओ आत्याबाई, तुमच्या नवऱ्याला ह्याव करीन त्याव करीन, कायमचा कार्यक्रम फिक्स करून टाकीन. त्याचाच कार्यक्रम फिक्स केला. वंस, आता झालं ना समजा तुझ्या मनासारखं? वय आता तरी माझ्या लेकीला सुखानं जगून द्याल का नाही? देणार की सुनंदे, एकदम सुखात जगून देणार. कारण मी लई खुश आहे आता. फक्त तुझी लेक आणि माझा लेक दोघे जण भवले चढली की तुझी लेक सुखात सुखात सुखात. काय रडीजा ऐका नाही लाजला. नीट माप देऊ नये. शेरवानीची व्हायला चाललंय वाटतं.
आम्ही आनंद सेलिब्रेट करतो. दिदे, अगं अजून किती रडशील? धर पाणी पी. दिदे, जेवढं रडायचंय ना तेवढं आत्ताच रडून घे. कारण यापुढं या गोष्टीवर रडण्याचा हक्क तुला नाही. आतापर्यंत तुझ्या हक्काचं घर, तुझ्या हक्काचा पगार, तुझ्या हक्काचं प्रेम सगळंच तुझ्यापासून हिरावून घेतलं आणि ते तू स्वतः दिलंस. आता यापुढं तरी स्वतःसाठी खंबीरपणे उभी राहा. नको स्वतःच एवढं नुकसान होऊन देऊस. बरोबर बोलली समीर. नुकसान तर झालेच आपल्या सगळ्यांच, पण आता रडून नाही चालेच. माझ्यामुळे सत्याला जो त्रास झालाय त्यातनं त्याला बाहेर काढलं पाहिजे. त्याचा त्रास कमी करायला मलाच काहीतरी केलं पाहिजे. हे मैरिया, मेरा सत्या जा रहा है, लोग उतर बाटल्या. तुम लोग काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? किती वेळा सांगितलं इथं असले धंदे करायचे नाहीत? एकदा सांगितलेलं कळत नाही? हे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथं पार्ट्या करायच्या नाहीत म्हणून? इथं नाही कुठंच करायच्या नाहीत पार्ट्या. नाही, तुम्ही सांगून ऐकत नाही ना? ठीक आहे. ए काय लपवलेस रे माग? अरे काय नाही सत्या दादा. मैऱ्या इकडे. अरे काय नाही. इकडे म्हणतो ना वा. ए मैर्या, तिथे डोकं फिरलं ना तर पैताना कॅस काढायला देऊ. हे चालतेस इकडं. लपवलंस ना ते पटकन दे माझ्याकडे. काय नाही. मैऱ्या हे आयुष्य तुमचं. अरे अशा पार्ट्या करून आयुष्य घडत नसतं. आयुष्यात पुढे काय करायचं आहे काय नाही करायचं याचा कधी विचार केलाय का? फक्त जन्माला आलोय म्हणून जगायचं आणि असल्या पार्ट्या करून किड्या मुंग्यांसारखं मरून जायचं? नाही नाही, तुम्हाला फक्त कार्यकर्ते म्हणून मिरवायचंय काय? अरे तुम्हाला नाही, तुम्ही असं प्रेमानं सांगून ऐकणाऱ्यातलं नाही. मागो रे बाजूला, हो बाजूला. अरे सत्या दादा थांब की. अरे आम्ही दादा सांग की त्याला. अरे सत्या दादा ऐक ना सत्या दादा. अरे महागातला स्टॉक किती हो. अरे रे कुठल्या खुशीत एवढी पार्टी चालली रे? अरे ऋषाचं लग्न ठरलेलं होतं म्हणून पार्टी दिलेली रे. काय? इकडे रे इकडे. तू लग्न करतोयस? अरे बाबा कशाला लग्न करतोयस? स्वतःचं वाटोळ करून घ्यायला. लग्न करून कुणाचं भलं झालंय की तुझं भलं होणार आहे? आणि तुला हे खोटं वाटत असेल ना तर माझ्याकडे बघ. लग्न करून ना नुसतं त्रास होतोय, मनस्ताप होतोय, दुःख होतंय फक्त. हे पण अरे सांग की याला, या सातारच्या वाघाची काय अवस्था झाली ती आज. माणूस ना माणसात राहत नाही, नुसतं जगतो पण सुखी राहत नाही. आणि काय रे नशा करायची ना तुम्हाला? अरे नशा करायची तर कामाची नशा करा की. काहीतरी मोठं बनून दाखवायची नशा करा. फक्त दारूची नशा करू नका आणि प्रेम करू नका आणि लग्न तर अजिबात करू नका. हे आम्ही समजो यांना. सत्या 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 शांत तू शांत हो. त्यांना कळाले सत्या, त्यांची चूक त्यांना कळाली. अरे बघत काय बसलाय, जावा घरला. सत्य ये तू बस इथं बस तू.
सत्या शांत. दिदे काय ग आशी इथं का बसलीस? चल की घरात जाऊ. आमरे सत्या घरी गेला असेल का ग? अशी का विचारतेस तू? अगं त्याची सवय आहे. दुखावला असला मन बेचैन असलं ना जाऊन बसतो कुठेतरी. येतच नाही घरी लवकर. आला तर अगदी पहाटे. आज तर मी लईच दुखावले त्याला. काय माहिती कुठं असेल. घरी गेला असेल का नाही. दिदे तू एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि विचार कुठे आहेत ते. आणि तू फोन केलाय म्हटल्यावर त्यांना थोडा धीर पण मिळेल. नाही आमरे आता उगाच खोट्या आशा नाही द्यायच्यात मला त्याला. आधीच लई दुखावले मी त्याला. आता फोन करून जखमेवर मीठ चोळते असं नको वाटायला. त्यानं मला विसरायलाच हवं आता. आता मी विसरणारच आहे त्यांना. किती दिवस मी तर माझं दुःख कुरवाळत बसू. बलमा आम्ही प्रेमात नंतर पडलो, पण त्याआधी आम्ही चांगले मित्र होतो. मग त्या नात्याचा आदर म्हणून तर वाघमारेंनी मला सांगायला पाहिजे होतं ना. मला सांगायला पाहिजे होतं की त्यांच्यावर कुणी दबाव आणलाय. पण नाही सांगितलं त्यांनी मला. याचा अर्थ काय की ती मैत्री पण खोटीच होती. पण प्रेम तर किती दिवस टिकलं असतं. जाऊ दे. ते म्हणतात ना जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. पण माझी जास्त अपेक्षा नव्हती रे. फक्त वाघमारेंनी सगळं सांगायला पाहिजे होतं मला. एक मित्र म्हणून माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला पाहिजे होतं. सत्या मग आता एकदा बोलायला काय हरकत आहे. मग हे बघ वाघमारेंचे सगळं मनासारखं झालं, त्यामुळे ह्या टायमिंगला त्यांना खरं बोलायला काहीच अडचण नाही ना. आणि खरं तुला कळालं तर तुला जरा बरं वाटेल रे. नाही बलमा मला आता काहीच बोलायचं नाही त्यांच्याशी. त्यांचं परत नाव घेऊ नकोस माझ्यासमोर. नुसतं माझं नाव जरी घेतलं तरी त्याची तळपायची आग मस्तकाला गेली पाहिजे. आता मला त्याच्याशी असं वागलं पाहिजे का त्याला मी पहिल्यासारखी त्याची दुश्मन वाटू लागली पाहिजे. माझ्या आयुष्यातनं मी मंजिरी वाघमारे नावाचं चॅप्टर कायमचं क्लोज करतो. मला बी आता त्याच्याशी बोलणं बंद करावं लागेल. मंजिरी वाघमारे या नावाची एक पोरगी आपल्या आयुष्यात होती हे विसरलं पाहिजे त्यात. सत्या सत्या ओ सत्यजितराव कार्यक्रम फिक्स झाला का काय मला इथं बघून? घराची वाट विसरलास का काय? किती वाजले बघ. सगळं गाव झोपलं. आणि लग्नाची बायको घरात असताना एवढा वेळ बाहेर थांबायचं नसतं. आता बघत नको बसू. चल तुझ्यासाठी जेवायची थांबले. वाघमारे तुम्ही परत कशा काय आला? परत यायला मी कुठे गेले होते? इथंच तर होते. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. म्हणजे आज जे घडलं ते स्वप्न होतं? वाघमारे मी लई घाबरलो होतो. मला वाटलं की तुम्ही खरोखरच निघून गेला माझ्या आयुष्यातनं. पण तुम्ही नाही गेला. तुम्ही इथंच आहे. वाघमारे आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला बघा. नाहीतर मला वाटलं की मी तुम्हाला कायमच आधी आपलं घर मग सगळं. आता बाकी काही नाही. भूक लागली असेल ना? चल. जेव सत्या. वाघमारे भरलंय पोट माझं.
नाटकं नको करू. जेव ग. सत्या, तू मला प्रपोज केलंस आणि मी त्याचं उत्तर दिलं नाही. नाराज आहेस ना माझ्या? नाराज होतो. तुम्ही आल्यावर गेली माझी नाराज. पण त्या दिवशीचं उत्तर आज देणार आहे मी तुला. वाघमारे, त्याचीच तर वाट बघतोय मी. सत्या, तू मला माझा नवरा म्हणून हवायस, कायमचा. हो वाघमारे, खरंच होकार आहे तुमचा. सत्या, तू इथं? तुम्ही चला माझ्या बरोबर. कुठं? हो, ते कळलं तुम्हाला. सत्या, अरे काय चाललंय? सगळं सांगतो वाघमारे. तुम्ही फक्त डोळे उघडू नका. हा, अजिबात डोळे उघडायचे नाही तर. सत्या, अरे काय करतोयस? काय चाललंय सत्या? सगळं सांगतो वाघमारे. तुम्ही डोळे उघडू नका अजिबात. वाघमारे, डोळे बंद आहेत ना तुमचे? होय. सत्या, मी उघडते डोळे. नाही 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 नाही, अजिबात डोळे उघडायचे नाही. 2च मिनिटं थांबा, झालेच.